नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राज्यातील राजकारणात हालचाल वाढली आहे। ऑनलाईन रमी गेम प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्याची शक्यता आहे। त्यांची जागा कोण घेणार यावर चर्चेला उधाण आलंय। दरम्यान माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। कृषी खाते पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केलंय। गेल्या 17 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली असल्याने या बॉम्बस्फोट प्रकरणात पीडित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला न्याय हवाय आणि यासाठी आम्ही उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। कोल्हापूरहून मुंबईकडे जाताना उमरत जवळ एका हॉटेल समोर थांबलेल्या एसटी बसमधून कुरिअर बॉयकडील 95 लाखांचे दागिने आणि 32,000ची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी पहाटे घडली। चोरट्यांपैकी एकाला पकडून प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय। काही राजकीय मंडळींनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भगवा दहशतवाद असा उल्लेख केला होता। देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एक्सवर ट्विट केलंय। यामध्ये आतंकवाद भगवा न कभी था ना है ना कभी रहेगा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे। कबुतरांमुळे लोकांना त्रास होतो तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयानं म्हटलंय। तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी रस्ता खोदल्यावर आकारण्यात येणारा 15,000 रुपयांचा दंड रद्द करून तो 2,000 रुपये ठेवलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। शिंदे यांनी मंडळांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते खोदण्यापासून टाळण्याचं आवाहन केलंय। यामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पात्रता सर्वेक्षण 12 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे। या तारखेनंतर घराघरात जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पथकांचे काम थांबवले जाईल। मात्र जे झोपडपट्टीधारक अद्याप या प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत त्यांना अजूनही एक संधी मिळणार आहे। वैध कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाईन किंवा थेट डीआरपी NMDPL कार्यालयात संपर्क साधून ते आपले नाव नोंदवू शकतात असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। मुकेश अंबानी यांच्या अँटिरिया निवासस्थानाच्या जमिनीच्या विक्रीला आव्हान देणारी जनहित याचिका अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मालमत्तेच्या स्वरूपाचा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आलाय, त्यामुळे या मुद्द्याशी संबंधित जनहित याचिकेत आता हस्तक्षेप करण्याची काहीच आवश्यकता नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीला वंताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जन आक्रोश सुरू आहे। माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम सुरू झाली आहे। येत्या रविवारी नांदणी पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। बी.फार्मच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बी.फार्मसीच्या विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणी रूममधून बाहेर गेल्यानंतर शूटिंग करण्यासाठी मोबाईल ठेवला आणि टोकाचं पाऊल उचललं। रेकॉर्डिंगसाठी ठेवलेला मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आलाय। प्रसूतीनंतर किमान 6 महिने बाळाला केवळ आईचं दूध द्यावं असं वैद्यकीय तज्ज्ञ नेहमी सांगतात। मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानं पुण्यातील एका 25 दिवसांच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। बाळाची प्रकृती इतकी गंभीर होती की संपूर्ण 1 महिना त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं। कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत अखेर त्या बाळाला जीवनदान दिलंय। विद्यार्थ्याला अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याप्रकरणी नवी मुंबईतील शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने शिक्षिकेला पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। विद्यार्थ्याने व्हिडिओ डिलीट करण्याचं मान्य केलं होतं असं शिक्षिकेचं म्हणणं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी नागपूर सुधार करण्याच्या पूर्व नागपूर कार्यालयातील अधिकारी सुरेश चव्हाण यांना काळे फासले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 13 सप्टेंबर 2023 रोजी नागपूर सुधार प्रन्यासवर पक्षाचे नेते संदीप देशपांडे तसेच मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढून तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले होते। तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्यावर अज्ञात महिलेने जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे।
पीक कर्ज फेडता येत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील 72 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बाजीराव वडकुते असं मृत अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे। बँकेकडून घेतलेलं पीक कर्ज कसं फेडावं या विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। जम्मू आणि काश्मीर मधील गंदरबल जिल्ह्यात बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे। इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची बस सिंध नदीत कोसळली। दुर्दैवाने अपघातावेळी बसमध्ये कोणताही जवान नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भेटवस्तूंचा वर्षाव केलाय। बुधवारी सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक्सवर पोस्ट करत आशा आणि ममता कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी दिली आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आशा आणि ममता कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केल्याची माहिती दिली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या अर्थव्यवस्थेला उद्देशून केलेल्या मृत अर्थव्यवस्था या विधानाला समर्थन दिले। ही बाब संपूर्ण जगाला माहिती असून फक्त भारत सरकार ते स्वीकारण्यास तयार नसल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली। नितेश सिंग असं या महिलेचं नाव असल्याची माहिती आहे। ही महिला फरुखाबादच्या माजी आमदारांची कन्या होती अशी माहिती आहे। लखनौमधील पोलीस लाईन्सच्या ट्रान्झिट हॉस्टेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। पती पत्नीमध्ये वारंवार होणारी भांडणं, तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद, 3 पैकी 1 मुलगा गतिमंद होता, ज्यामुळे मुकेश प्रताप सिंग हे नेहमी नितेश यांना टोमणे मारायचे असा आरोप त्यांच्या घरच्यांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने प्रज्ञा सिंगसह 7ही आरोपींना निर्दोष सोडले। या निकालानंतर एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी देशभराचे लक्ष वेधले। त्यांनी तेव्हा त्यांच्याकडून जप्त केलेले 900 रुपये परत मागितले आहे। आजच्या या महागाईच्या काळात 900 रुपयांची किंमत तशी काहीच नाही, परंतु तरीही ते त्यांना हवे आहेत। यावर त्यांनी प्रश्न पैशांचा नाहीये असं म्हटलंय। भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे चिडलेल्या अमेरिकेने मोठी घोषणा केली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केली की अमेरिका भारतातील वस्तूंवर 25% कर आकारणार आहे। या घोषणेनंतर भारतानंही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले। भारतानं बुधवारी तीव्र प्रतिक्रिया देत आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल यावर भारतानं भर दिलाय। आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकावर वर्णद्वेषी हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात त्याच्या गालाचे हाड फ्रॅक्चर झालंय। आपल्यावरील हल्ला ही काही एकट्याची घटना नसून या युरोपियन देशात राहणाऱ्या बहुतांश भारतीयांसोबत सातत्याने होत आहे असं मारहाण झालेल्या भारतीय वंशाच्या उद्योजकानं म्हटलंय। गाझाच्या लोकांना काही देशांनी मदतीचा हात पुढे केलाय। अन्नासाठी व्याकुळ झालेल्या अनेक दिवसांपासून उपाशी असलेल्या या लोकांना 3 देशांनी मदत देऊ केली आहे। या 3 देशांमध्ये अरब अमिराती, जॉर्डन आणि इजिप्तचा समावेश आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 438 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। ही भरती 29 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आली। आयोगामार्फत शासनाच्या आस्थापनेवरील बातमीत दिलेल्या संवर्गातील पद भरतीसाठी विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। आयोजकांकडून 5 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, आदिवासी विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आणि शासनाच्या इतर विविध विभागांचा समावेश आहे। इंडियन बँकेने जुलै 2025 मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। महाराष्ट्रासाठी 68 जागा राखीव असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2025 आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान आहे। निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹12,000 ते ₹15,000 रुपयांपर्यंत वेतन मिळेल। मराठवाड्यात 12 ITI मध्ये नवीन 26 तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तंत्रज्ञानातील बदलांचा विचार करत मेकॅनिक, इलेक्ट्रिकल व्हेकल, सोलार टेक्निशियन अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलंय। नवीन तुकड्यांमुळे 4थ्या फेरीत प्रवेश क्षमतेत 520 जागांची भर पडणार आहे। आजवर केवळ खासगी मेसेजिंगसाठी ओळखले जाणारे व्हॉट्सॲप आता जाहिरात प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करते, ज्यांचा अंदाज अनेकांनी आधीच लावला होता। आता त्याचीच अधिकृत सुरुवात होताना दिसते। मेटा कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या अँड्रॉइड बीटा अपडेटमध्ये 2 नवे फीचर्स आणले आहेत, स्टेटस ॲड्स आणि प्रमोटेड चॅनल्स। सध्या हे फीचर्स काही निवडक बीटा युजर्ससाठीच उपलब्ध आहेत, पण लवकरच ते सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला बूस्टिंग करण्यासाठी अंबानी कुटुंब मैदानात उतरले।
त्यासाठी त्यांनी रिलायन्स सोडून या कंपनीत गुंतवणुकीचा एकदम ढासू योजना केली आहे। जिओ फायनान्शियल मध्ये अंबानी कुटुंब 10,000 कोटी रुपयांची जबरदस्त गुंतवणूक करत आहे। आर्थिक क्षेत्रात जिओ फायनान्शियलला नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी खास योजना आखली आहे। कपिल शर्माच्या शोच्या नवीन सीझन मध्ये आता राजीव ठाकूर दिसणार नाहीये। लोकांना वाटतंय की त्याने ब्रेक घेतलाय, पण आता त्याने यावेळी शो मध्ये का नाही यायचं हे कारण सांगितलंय। एका मुलाखती दरम्यान राजीवने कारण सांगितलंय। राजीव म्हणाला की शोची वेळ कमी होती, त्यांच्याकडे माझ्यासाठी फारशी संधी देखील नव्हती, तारखा देखील जुळत नव्हत्या, यामुळे मला शो सोडावा लागलाय। तथापि संभाषणादरम्यान त्याने असंही सांगितलंय की त्याने स्वतःच्या इच्छेने हा सोडला नाहीये, तर त्यांना काढून टाकण्यात आलंय। भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील अखेरचा आणि 5वा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जातोय। शुभमन गिल संपूर्ण मालिकेत वादळी फॉर्मात असून त्याने अनेक विक्रम मोडत आपल्या नावे केले आहे। सुनील गावस्कर, सर डॉन ब्रॅडमन यांचे कसोटी क्रिकेटमधील मोठमोठे आणि ऐतिहासिक विक्रमांची त्याने बरोबरी साधली आहे। सुनील गावस्करांप्रमाणे एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करण्याचा विक्रमही त्याने केलेला आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।